जाहीर निषेध अखिल भारतीय छावा संघटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचा मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या शासनाचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण राज्य सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. अखिल भारतीय छावा संघटनेचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. आज राज्य सरकारच्या वतीनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा करण्याची त्या ठिकाणी राज्य सरकारनं ठरवलं होतं. परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी मराठा समाजाचा ओबीसी म्हणून समावेश करा, ओबीसीमध्ये समावेश करून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं हा होता. परंतु राज्य सरकारनं तसं न करता स्वतंत्र मराठा समाजाला न टिकणारं, कायद्यात न बसणारं हे आरक्षण देऊन कुठंतरी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम यापूर्वीही देवेंद्र फडणवीस सरकार ज्यावेळेस होतं राज्यामध्ये 2018ला निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळेस 14% आरक्षण दिलं गेलं होतं. आणि आत्ताही लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, लोकसभेच्या आचारसंहिता जवळ आलेल्या आहेत. म्हणून कुठंतरी मराठा समाजाला खुश करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारनं एक रडीचा डाव या ठिकाणी खेळलेला आहे आणि मराठा समाजाची फसवणूक करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे. काय आंदोलन केलं आज राज्य सरकारकडून जो अधिवेशन घेऊन काढलेला आहे त्या अध्यादेशाची होळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं लातूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उद्या सबंध राज्यभरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये या अध्यादेशाची होळी राज्यभरात दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.